जय शिवराय मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. राज्यातील पीक विम्याबाबत सध्या जी चर्चा सुरू आहे त्यामागचे धक्कादायक वास्तव आज आपण उघड करणार आहोत. बातमी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून शेतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. पीक विमा मंजूर, पण हा आनंद की फसवणूक? पहा MHB मराठी न्यूजचा विशेष रिपोर्ट. मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच बातमी गाजते की राज्यात 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर बातम्या झळकतायत आणि शेतकरी आनंदाने या बातम्या शेअर करत आहेत. पण थांबा, हा आनंद साजरा करण्यासारखी परिस्थिती खरोखर आहे का? 1. तुटपुंज्या रकमेचा आकडा. ज्या 1219 कोटींच्या आकड्यावर आपण खुश होत आहोत त्याचे नीट कॅल्क्युलेशन केले तर प्रत्येक शेतकऱ्याच्या पदरात सरासरी 1335 रुपये सुद्धा पडणे कठीण दिसत आहे. जिथे हेक्टरी 17,500 रुपयांची अपेक्षा आहे तिथे ही आकडेवारी म्हणजे समुद्रात थेंबासारखी आहे. 2. जिल्ह्यानुसार तफावत. या मंजूर रकमेपैकी जवळपास 800 कोटी फक्त नांदेड जिल्ह्याचे आहेत आणि 115 कोटी अहिल्यानगरचे. मग उरलेल्या जिल्ह्यांच्या वाट्याला काय? फक्त 2 ते 4 कोटीच येणार का? लातूर, बीड, धाराशिव यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांचे काय? सोलापूरसारख्या जिल्ह्याचे सोयाबीनचे कॅल्क्युलेशन अजून समोर आलेले नाही. 3. कंपन्यांची चाचपणी. हा सरकारचा किंवा कंपन्यांचा एक प्रकारचा ट्रायल असू शकतो. कमी रक्कम देऊन शेतकरी शांत बसतात का हे पाहण्यासाठी हा पहिला टप्पा टाकला असण्याची शक्यता आहे. जर आपण आत्ताच आनंद साजरा करून शांत बसलो तर वाढीव पीक विम्यासाठीचा आपला दबाव कमी होऊ शकतो. 4. खरी गरज किती? 2022 ते 23 ची परिस्थिती पाहता यंदा किमान 7 ते 8,000 कोटींचा पीक विमा मिळणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने 18,500 रुपये नुकसान भरपाई दिली आहे. मग विमा कंपन्या एवढी कमी रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवण कशी काय करू शकतात? 5. पैशांची वाट पाहावी लागणार. रक्कम मंजूर झाली असली तरी ती खात्यात कधी येईल? कारण आता एस्क्रो अकाउंटची नवी पद्धत आहे. राज्य सरकारने निधीचा GR काढल्यानंतर आणि खात्यात पैसे टाकल्यानंतरच ही प्रक्रिया पुढे सरकणार आहे. मित्रांनो, जोपर्यंत पीक विम्याची योग्य रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत लढाई संपलेली नाही. अमरावती, जळगाव, बुलढाणा आणि बीडमधील शेतकरी संघटना ज्याप्रमाणे आवाज उठवत आहेत तसाच आवाज आपल्यालाही उठवावा लागेल. आपल्या कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारा आणि अधिकृत आकडेवारीची मागणी करा. तर मित्रांनो, ही होती पीक विम्याबाबतची आजची महत्त्वाची अपडेट. तुम्हाला काय वाटते? हा विमा पुरेसा आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच सविस्तर बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.